तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि हा आहे 19 जूनच्या रात्रीचा आणि 20 जूनचा हवामान अंदाज. सर्वप्रथम सध्याची कंडिशन जर पाहायची गेली, आता 6 वाजलेले आहेत, तर इकडे गडचिरोली जिल्ह्यात आहेरे असेल, त्याच्यानंतर रेपणपल्ली हा जो पट्टा आहे, सिरोंचा, करंचा, त्यानंतर इकडे मोखेडा, याच्यानंतर इकडे अंकेशा हा जो पट्टा आहे, गडचिरोली जिल्ह्यातील ही जी तालुके आहेत, गावं आहेत, डोंडर, त्याच्यानंतर इकडे जनावही हा जो सर्व पट्टा आहे दक्षिणेकडील, चांद्रा, मिरकल, त्यानंतर मामी असेल, येला चिल्ली असेल, हा जो पट्टा आहे सर्व या भागातून मेघगर्जनेसह पाऊस आपण सांगितल्याप्रमाणे पडत आहे. इथून पुढे काय राहील तर या भागात पाऊस सक्रियच राहील. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी इकडे चंद्रपूर असेल, चारमोसे असेल, गडचिरोलीचे राहिलेले भाग असतील, वरोरा असेल, जे तेलंगणाला लागून जे भाग आहेत या भागात सुद्धा, यवतमाळच्या भागात, चंद्रपूरच्या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर इकडे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा गोंदिया, यानंतर इकडे देवरी, साकोली, तिरोरा, याच्यानंतर हा जो सर्व पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस पुढील काही तासानंतर राहील. भंडाऱ्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही वेळानंतर आहे. तसेच इकडे नागपूर, रामटेक या सर्व भागातून सध्या अंशतः ढगाळलेलं हवामान आहे. नागपूर जिल्ह्यात या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. सावनेर भाग असेल, याच्यानंतर इकडे कन्हान असेल, हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी राहील. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा हिंगणवाडा, हिंगणघाट असेल, त्यानंतर इकडे यवतमाळ, पांढरकवडा हा जो पट्टा आहे, वर्ध्याचे भाग असतील, मेघगर्जनेसह पाऊस या जिल्ह्यातून पडण्याचा अंदाज आहे पुढील काही तासात. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून आणि नागपूरचे काही भाग असतील, या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासात राहील. उर्वरित इकडे करंजा, लाड, वाशिम जिल्ह्यात, त्यानंतर इकडे पुसद, अरणी हा जो पट्टा आहे, धारवाचा भाग असेल, हा जो पट्टा आहे या भागातून ढग निर्मिती झालेली आहे, हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो. इकडे पॅचेस मध्ये ढग बनलेले आहेत, चिखली, मेहकर, खामगाव असेल, त्यानंतर इकडे सिल्लोड, कन्नडचा भाग असेल, चाळीसगाव या सर्व भागातून, धुळे, माळेगाव चा भाग आहे, या भागातून पॅचेस मध्ये ढग बनलेले आहेत आणि कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. विशेष पावसाचा अंदाज नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात इकडे श्रीरामपूर असेल, पाथर्डे असेल, बीड असेल, विशेष पावसाचा अंदाज नाही. आज ढग निर्मिती जास्त प्रमाणात काय झालेली नाहीये या भागात. उर्वरित इकडे बारामतीच्या दक्षिण भागात हलका मध्यम ढग सक्रिय आहे, विशेष पावसाचा अंदाज नाहीये. बाकी ढग निर्मिती काय जास्त झालेली नाहीये. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या भागातच पुढील काही वेळानंतर पावसाचा अंदाज राहील, तो पण पाऊस सार्वत्रिक नसेल. उद्या 20 जूनला काय परिस्थिती राहील तर उद्या गोंदिया, गडचिरोली या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त राहील. छत्तीसगडला लागून जे तालुके जिल्हे आहेत या भागातून भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर संध्याकाळच्या वेळी उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगरचे काही भाग, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धाराशिवचे काही उत्तर भाग असतील, लातूरचे काही भाग असतील, या भागातून सोलापूरचे पश्चिम उत्तर भाग असतील, एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. हा पाऊस सार्वत्रिक या भागात सुद्धा नसेल, कुठेतरीच होऊ शकतो. राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील. सिंधुदुर्ग घाटभाग, रत्नागिरी घाटभाग, रायगड, ठाणे, मुंबई, पालघरचे घाटभाग कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. घाटभागातून विशेष पावसाचा अंदाज उद्या सुद्धा नाही. आणि राहिलेले जे विभाग आहेत इकडे कोल्हापूरचे भाग असतील, सांगली, नंदुरबार, धुळे, जळगावचा भाग असेल, जळगावच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. बुलढाणा, अकोला, अमरावती स्थानिक ढग निर्मितीवर पाऊस अवलंबून असेल. एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज आहे. बाकी हिरवा कलर आणि ऑरेंज कलर मधील जिल्ह्यातून थोडाफार पावसाचा अंदाज राहील. बाकी इतरत्र पावसाची शक्यता विशेष नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.